दिल्लीत 19 मतदान केंद्रांवर होणार मतमोजणी। मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त, तर थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार। निकालाची प्रत्येक अपडेट तुम्ही पाहू शकणार लोकशाही मराठीवर। दिल्लीमध्ये कोण मारणार बाजी? आम आदमी पक्ष हॅट्रिक करणार की भाजपचं कमळ फुलणार? की दिल्लीची जनता काँग्रेसला हात देणार? दिल्लीचे तख्त कुणाचे याकडे देशाचं लक्ष। दिल्लीत भाजप सरकार आल्यास मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी आणि बांसुरी शर्मांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा, तर 2 नेत्यांना भाजप उपमुख्यमंत्री बनवण्याची शक्यता। दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होणार। भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, आका वाल्मिकचा आका धनंजय मुंडे। लोकशाही मराठीच्या क्रॉस फायरमध्ये करुणा मुंडेंचा खुलासा। धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप। अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंची ट्विट करत माहिती। 28 जून आणि 3 जुलै 2024च्या शासन आदेशानुसार होणार कारवाई। हिंगोलीमध्ये लाडक्या बहीण योजनेत 4 लाडक्या भावांनी लाटले 6 हप्ते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील घटना। योजनांमध्ये समतोल राखणे राज्यकर्त्यांचं काम। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर बंद करणं चुकीचं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। अमेरिकेनं भारतीयांना घातलेल्या बेडी प्रकरणामध्ये सरकारला आली जाग। अमेरिकेला केली विनंती, बेड्या घालणं टाळता आलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।